वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारती नर्सिंग क्लासमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे आपण NM सेकंड इयर आणि JNM थर्ड इयर मिडवायफरीच्या डेफिनेशन. मिडवायफरी आणि गायनेकोलॉजी हे डेफिनेशन NM सेकंड इयरला पण आहेत आणि JNM थर्ड इयरला पण आहेत. सर्व महत्त्वपूर्ण डेफिनेशन आहेत, त्याच्यामुळे लक्ष द्या. तर मग सुरू करूया व्हिडिओला. प्रसवपूर्व रक्तस्राव. आता पहिली डेफिनेशन काय आपली, प्रसवपूर्व रक्तस्राव म्हणजे काय? तर ज्या वेळेस गरोदरपणाच्या 28 आठवड्यानंतर परंतु प्रसूतीपूर्व जननमार्गाने किंवा जननमार्गात रक्तस्राव होतो त्यास प्रसवपूर्व रक्तस्राव असे म्हणतात. प्रसवपूर्व रक्तस्राव म्हणजे काय? तर ज्या वेळेस, इथं काय म्हटलं आहे, ज्या वेळेस गरोदरपणाच्या 28 आठवड्यानंतर परंतु प्रसूतीपूर्व जननमार्गाने किंवा जननमार्गात, आता जननमार्गाने किंवा जननमार्गात रक्तस्राव होतो त्यास प्रसवपूर्व रक्तस्राव असे म्हणतात. नेक्स्ट आहे आकस्मिक रक्तस्राव. तर आकस्मिक रक्तस्राव म्हणजेच काय? तर यामध्ये स्वाभाविक ठिकाणी असलेला अकाली सुटलेला प्रसवपूर्व रक्तस्राव होतो, यालाच आकस्मिक रक्तस्राव म्हणजे बरोटो प्लॅसेंटा असे म्हणतात. आता आकस्मिक रक्तस्रावामध्ये काय होते? तर यामध्ये स्वाभाविक ठिकाणी म्हणजे अकाली सुटलेला जो काही प्लॅसेंटा असतो म्हणजे प्रसवपूर्व रक्तस्राव होतो, तो अकाली सुटल्यामुळे प्रसवपूर्व रक्तस्राव होतो, यालाच आकस्मिक रक्तस्राव किंवा अबॉर्टो प्लॅसेंटा असेही म्हणतात. डिसिडुआ. आता डिसिडुआ म्हणजेच काय? तर डिसिडुआमध्ये बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तर डिसिडुआ म्हणजेच सर्वात सोपी डेफिनेशन, गर्भाशयाचा संशोधक म्युकस परत हा जे गर्भाशयामध्ये एक संशोधक असतो जो म्युकस परतचे संशोधन करतो. परत त्याच्यामध्ये एक म्युकस परत आहे जे एंडोमेट्रियम आहेत, जे गर्भावस्था प्रत्येक महिन्यामध्ये गर्भावस्था तयार करण्याचे कार्य किंवा काम करते, त्याला डिसिडुआ असे म्हणतात. जर गर्भाशयामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा अंडाशय दिसला नाही तर ते खाली करते, म्हणजेच त्याला डिसिडुआ असे म्हणतात. नेक्स्ट आहे क्लोज्मा. आता क्लोज्मा म्हणजेच काय? तर त्यालाच वांग असे सुद्धा संबोधले जाते. आता वांगाचे डाग, चेहऱ्यावरती डाग ही त्वचेची एक साधारण समस्या आहे. आता क्लोज्मा हे काय? तर चेहऱ्यावरचीच म्हणजे त्वचेची एक साधारण समस्या आहे जी विशेषतः गरोदरपणात हा प्रमुख त्रास होतो, त्यालाच क्लोज्मा असे म्हणतात. क्लोज्मा कशी समस्या आहे? तर एक त्वचेची, ही साधारणतः गरोदरपणातच उद्भवते. चेहऱ्यावरचे जे काही काळे जास्त काळे पण म्हणजे जास्त डार्क पण नाही आणि जास्त व्हाईट पण नाही, थोडे ब्लॅक म्हणजे काळे भुरकट असे डाग चेहऱ्यावरती पडतात, त्याला क्लोज्मा असे म्हणतात. साधारणतः ते नाकावरती किंवा हुनवटी आणि माथ्यावरती अशा ठिकाणी ते पडतात, त्याला क्लोज्मा असे म्हणतात. नेक्स्ट आहे अमेनोरिया. तर अमेनोरिया डेफिनेशन काय आहे? तर हा एक असा आजार आहे जो फक्त स्त्रियांमध्ये आढळतो. आता अमेनिओ म्हणजेच हा एक असा आजार जो की फक्त स्त्रियांमध्ये आढळतो. मासिक पाळी न येणे किंवा मासिक पाळीची अनुपस्थिती म्हणजेच मेनोरिया असे म्हणतात. आता मासिक पाळीची जिथं अनुपस्थिती असते म्हणजे की येत नाही किंवा त्या पद्धतीला अमेनोरिया असे म्हणतात, किंवा पाळी न येणे असे सुद्धा अमेनोरिया होते, त्याला अमेनोरिया असे म्हणतात. तर अशा प्रकारचे हे 5 डेफिनेशन, हा पूर्ण क्वेश्चन आपला 10 मार्काचा या ठिकाणी संपला. प्रत्येकी डेफिनेशनला 2-2 मार्क्स असतात.
तुम्ही जर प्रसूपूर्व रक्तस्राव याच्यामध्ये तुम्हाला जर प्रसूपूर्व रक्तस्राव काय होतो हे तुम्ही सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये सुद्धा लिहू शकता. खूप सोपी इझी डेफिनेशन म्हणजेच प्रसूपूर्व रक्तस्रावाची. आणि आकस्मिक रक्तस्राव किंवा डिसिड्युआ हे त्याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या आणि चांगला स्टडी करा. या साधारणतः डेफिनेशन लक्षात राहत नाही. जसे की डिसिड्युआ झालं, क्लोजमा ही सोपी आहे आणि अमेनोरिया ही पण सोपी आहे. फक्त पेपरमध्ये ज्यावेळेस ही डेफिनेशन अशा प्रकारे विचारले जाते की तिथं आपण कन्फ्यूज होतो. आपल्या लक्षात नाही राहत की नेमकं अमेनोरिया काय होती, कशी डेफिनेशन करता येईल याची. त्याच्यामुळे डेफिनेशनचा हा चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. कधी पण डेफिनेशन तुम्ही 2 का 3 ओळीमध्ये तरी लिहिली तर तुम्हाला त्याचे 2 मार्क्स हे कन्फर्म भेटतातच तिथं. त्याच्यामुळे डेफिनेशन ही खाली जाऊ नये. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ इथं संपलेला आहे. याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण मिडवायफरीच्या याच्या पुढचे डेफिनेशन घेऊ किंवा चुकी बरोबर किंवा जे आपल्याला छोटे छोटे क्वेश्चन आहेत सध्या जे पेपरसाठी महत्त्वपूर्ण आहेत ते आपण पटपट घेऊन घेऊ, जेणेकरून तुमचा पण सराव त्याच्यामध्ये होऊन जाईल. आणि मिडवायफरीचा पेपर हा कशा पद्धतीने लिहिता याचं पण एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. जे काही तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण व्हिडिओ शेअर करत जावा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट पुढच्या पार्टमध्ये आणखीन डेफिनेशन घेऊ. एका व्हिडिओमध्ये डेफिनेशन हे घेता येत नाही. डेफिनेशन खूप मोठे आहेत मिडवायफरीमध्ये, त्याच्यामुळे एका व्हिडिओमध्ये ते बसत नाही. त्याच्यामुळे नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.